हाय गाईज, वेलकम टू अवर अनदर न्यू व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ आपला गणपती बाप्पा डेकोरेशन स्पेशल होणार आहे आणि हिनं भरपूर सारी तयारी केली आहे आपली गणपती बाप्पाची. तर आज आपण तेच बघूया. तर तयारी किती झाली आहे आणि किती बाकी आहे, तर चला मग बघू. हे डेकोरेट सगळं मी केलेलं आहे आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय. मी वरून नाही का हे रेड आणि येलो फुलांची लडी लावली आहे, ज्याने की हे मस्त वरून असं छानसं लुक आलं. मध्यभागी इथं घंटी लावली आहे आणि मध्ये त्याच्यामध्ये नाही का मी ग्रीन मॅट लावला आहे. ग्रीन मॅट वरती व्हाईट फुलं तर असायलाच पाहिजे ना, मग मी त्याचे 4 व्हाईट लावले आणि मध्ये येलो लावलं, त्याने ते अजून असं छानसं दिसतंय. मग दोन्ही साईडने मी असं एकदम पडदा टाईप बनवलेलं आहे, तसं त्याने असं एकदम मस्त दिसतंय. आणि ह्या साईडनं रेडवाली लावली, त्या साईडनं ग्रीनवाली, म्हणजे त्याला ते पण असं छान वाटतंय खाली. मग नंतर इथं अजून याच्यामध्ये अजून खूप सारं डेकोरेशन बाकी आहे. बस हे थोडं थोडं कम्प्लीट होत आलंय, ते मी तुम्हाला दाखवते. अजून याच्यामध्ये मला इथे यांनी पाठ ठेवलाय, मला इथं चौरंग ठेवायचा आहे. तर मी बघेल, कारण ना चौरंगची हाईट थोडी उंच आहे, तर मग हे म्हणत होते की नको ठेव, पण बघूया अजून पुढं कसं कसं होतं. मग अजून इथं अजून खाली आम्हाला अजून याच्यावर पण असं एकतर पेपर किंवा काहीतरी असं दुसरं टाकून असं हे पूर्ण असं साईडनं पण आम्ही हे करू. आणि लाईटिंग वगैरे पण लावायची बाकी आहे. आणि मग बाप्पा आल्यानंतर बाप्पाच आम्ही इथंच ठेवणार आहे. आणि हे बाप्पा मागं तर हे ग्रीनवालं तर एकदम बेस्ट दिसेल. आता तुम्ही सांगा आमचं डेकोरेशन, म्हणजे अर्ध डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय. माझ्या पूर्ण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी बघण्यासाठी माझा नेक्स्ट ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय.